कोरपना येथील अभ्यासिका सभागृहात सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमात मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याने प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षणात ना जेवणाची व्यवस्था, ना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, तर उकाड्यात कूलरचीही अपुरी व्यवस्था असल्याने शिक्षकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रशिक्षण स्थळी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले शिक्षक सकाळपासून प्रशिक्षणासाठी उपस्थित राहत असताना त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे। प्रचंड उष्म्यामुळे सभागृहात बसणेही कठीण होत असून पाण्यासाठी शिक्षकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रशिक्षण महत्त्वाचे असले तरी किमान सुविधा तरी मिळायला हव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली। या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी नगरपंचायत कोरपना गडचांदूरच्या मुख्याधिकाऱ्यांकडे असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाणी, जेवण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा प्रशिक्षण प्रक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता मनोज गोरे, कोरपना तालुका प्रतिनिधी। याच्या पहिले सुद्धा प्रशिक्षण झाले आहे, पण त्यामध्ये सर्व व्यवस्था होती आणि ती व्यवस्था तहसीलकडून होती आणि ही सर्व व्यवस्था नगरपंचायतकडून आहे, पण त्याच्यामध्ये खूप असं माहिती मिळाली, खूप उणिवा दिसतात याच्यामध्ये। म्हणजे काय बा प्रशासनाचा, म्हणजे त्यांना दुजाभाव का बा नगरपंचायतचा असा व्यवस्था, तहसीलची व्यवस्था अशी बा, सर्व शिक्षक परेशान आहे आमचे। त्यामुळे सर्व शिक्षक नाराज झाले आहे की पुढे चालून या प्रशिक्षणावर बहिष्कार करावा का बा, असा विचार चालू आहे शिक्षकांचा। आज इथे जनगणनेचं प्रशिक्षण कोरपना येथे आयोजित केलेलं होतं। दिनांक 4 ते 6 या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला 9:30 वाजता येण्याचं या ठिकाणी सांगितलं। आम्ही जेव्हा 9:30 वाजता इथे आलो तर इथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, खुर्च्या नव्हत्या, एक कूलर लावलेला, एवढा मोठा हॉलमध्ये कूलर लागलेला होता। अशा स्थितीत खुर्च्या आणल्या, त्या खुर्च्या शिक्षकांना टाकाव्या लागल्या आणि त्या खुर्च्या शिक्षकांना टाकण्यास सांगितण्यात आल्या। त्यानंतर एका कूलरवर एवढा मोठ्या ठिकाणी आम्हाला जवळपास 12-1 वाजेपर्यंत एका कूलरमध्ये आम्ही प्रशिक्षणाची सुरुवात केली। तर मी असतानाही आणि ज्यावेळेला आम्ही मागणी केली त्यावेळेला अजून एक कूलर लावण्यात आलं। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जी जेवणाची व्यवस्था होती ती जेवणाची व्यवस्था लिमिटेड जेवण देण्यात आलं। त्याच्यामध्ये 2 कोर पोळीचे, लिमिटेड भाजी, लिमिटेड वरण आणि लिमिटेड भात होता। अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये 9:30 वाजतापासून येणारा शिक्षक, उन्हाचे दिवस आहे, पाण्याची व्यवस्था, त्या सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे आम्हाला या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकावासा वाटत आहे।